नमस्कार. आपण आत्ता ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक पाहिलात त्यामध्ये सातत्याने एक नवी मुंबईतला व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप पूर्वी भारत देशामध्ये एक स्पर्धा रंगायची, ती होती पाकिस्तान किंवा अदर कंट्रीजच्या बाबतीत. आता भारतामध्ये काही ठराविक वेळ झालेला आहे की अशी भूमिका बघायला भेटते नेहमीप्रमाणे की भारतातीलच जी लोक आहेत, एकतर हिंदू मुस्लिम तो एक वेगळाच झाला. त्याच्यानंतरनं भारतामध्ये प्रत्येक राज्याची एक जी भाषा आहे ती भाषिकचा एक मुद्दा एक वेगळा झाला. आता तर महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्रामधले जरी पुणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र जिथले कुठले लोक असतील ते जर मुंबईमध्ये आले तर ते सुद्धा एक बाहेरच्या जिल्ह्यातले झाले, म्हणजे ते मराठी असले तरी सुद्धा ते बाहेरच्या जिल्ह्यातले झाले. असं एक समीकरण अलीकडे खूप जास्त बघायला भेटतंय. त्याच्यामध्येच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यावरती एक नगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुकामध्ये एक त्यांचा व्हिडिओ आहे, ते आपण पाहूया. ते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकावं. त्याच्यामध्ये या वरिष्ठ नेत्यांनी काय लोकांना एक संदेश दिलेला आहे. आपल्या सर्व उमेदवारांना तुम्ही सगळ्यांनी कार्य करा. एक नाही, चार मतं पाहिजे. कोण बोलले ह्याला घ्या त्याला. काही लोक इथं प्रचार करतात सकपाल विषयी, अरे तो बाहेरचा आहे. अरे तुमच्या सुखदुःखाशी सहभागी झालाय, तो कसा बाहेरचा? किती कॅटेटचे किती ऑपरेशन केले? 1000. मग त्यावेळेला त्यांनी गावाला बाहेरचा बघितला का? जो चांगलं काम करेल तो आमचा. तो गावाला असला तरी चालेल, बाहेरचा असला तरी चालेल. गावाला असू, जर गावच्या कामाकरता उपयोगी पडणार नसेल तर त्याला काय चाटायचं? त्याला